गणाध्यक्षाय नमः। ओम स्वयंप्रकाशाय नमः। रुद्राक्ष असो किंवा माणूस, एकमुखी भेटणं खूप अवघड असते। जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे। प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तुमच्या जीवनाला समृद्ध करतो। आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे। प्रत्येक सूर, चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवतात। आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा। आयुष्यातील खऱ्या यशाचे किल्ले म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता। जेव्हा आपण आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते, सुख दुःख हे जीवनाच्या चढ उतार सारखं आहे, ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो। ज्ञान हे एक असीमित सागर आहे। प्रत्येक नवीन गोष्टी शिकवल्याने आपण आपल्या आयुष्यातील दिशा बदलू शकतो। आयुष्यात धैर्य हे सर्व मोठे गुण आहे। धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्यावर मात करू शकतो। स्वामी समर्थांचा अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे। जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते। एखादा स्पर्श केलेला पाण्याला तुम्ही पुन्हा कधीच स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबरच गेलेलं पाणी कधीच परत येत नाही। असेच वेळेचेही आहे। एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही। म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। आयुष्य खूप लहान आहे। प्रेमाने गोड बोलत राहा। धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा। प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, तुम्ही हाक द्या, मी प्रेमाने साथ देईल। कोणतेही फूल कधीच दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय। पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते। मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते। या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा श्वासाला जास्त किंमत असते। माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे, ही वृत्ती ठेवा। बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात। आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं। पहिले तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही। स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वात प्रिय बनवतो। कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेत सर्वात मोठे धन आहे। जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही। आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते। त्यामुळे चांगले द्या, चांगलंच मिळेल। चांगली कार्ये, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी ध्यानात राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही। दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याच्या कामाचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याविषयी काहीच बोलू नका। चांगले कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील। सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मौल्यवान माणसाचा साठा ज्याकडे आहे ते खरे श्रीमंत। मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपले माणसे कितीही लांब असली तरी आठवण ही येणारच। आपुलकी असेल तर जीवन, सुंदर फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर असेल, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर। माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही। माझ्यासमोर काही बोलण्याची त्याची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे। या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, मदतीला हात देणारे ते फक्त जिवलगच असतात। मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्याची
परिभाषाच वेगळी असते. सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात, ती फक्त पाहायची असतात. कधीकधी त्यात रंग भरायचे असतात, पण स्वप्न पूर्ण झाले नाही तर दुःखी व्हायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्व काही आपलं नसतं. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाची पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. नारळ आणि माणूस दर्शनीने कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाही आणि काही जोडता येत नाही. जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, हे बदलले तरी ओळख नाही बदलत. मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. न सांगता जोडणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरीही त्यांच्या वेदना जाणवत नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडेल तो खरा सुखी होतो. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नका, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते. जर आपल्या गुलाबासारखा बाहेरचे असेल तर काट्यासह समन्वयाची ही कला शिकायला हवी. जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका, नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा. दुःखाचे डोंगर कोसळले तरीही आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. सुखाचे पडणारे हळूवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले आहे. फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले आहे. आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले आहे. दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याने कधीच उपाशी मरत नाही. थंडी क्षणाची पण गारवा कायमचा, ओळख क्षणाची पण आपुलकी भेट कायमची. खरी नाती मनाची. तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात, पण एक माचीसची काडी काही लाखो झाडे जळवून खाक करू शकते. नशिबात असेल तसं घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याच्या कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातलं तेल कमी असते. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळेल ज्यासाठी कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण केलेले चांगल्या कर्माबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.